किरण म्हणजे शिक्षक. ज्ञानदीपाचा तेजोमय किरण म्हणजे शिक्षक. जीवनाला योग्य दिशा देणारा सारथी म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यांच्या मनातील स्वप्नांना पंख देणारा आणि संस्काराची शिदोरी घडवणारा खरा शिल्पकार म्हणजे शिक्षक. आदरणीय उपस्थित मान्यवर, प्रिय शिक्षक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आजचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि आपल्यासाठी प्रेरणादायी असा आहे. 7 सप्टेंबर या दिवशी आपण महान तत्त्वज्ञ, विचारवंत आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन दरवर्षी साजरा करत असतो. प्रतिमा पूजनासाठी उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचं औचित्य साधून या देशामध्ये शिक्षक दिन हा साजरा करायची परंपरा सुरू झाली. सत्ता आल्यानंतर आपल्याला नक्की काय करता येतं, तर 2008 साल आणि मी सांगतोय 85-86 पासूनची गोष्ट. तर आईने मला त्यावेळेस सांगितलं होतं की बाळा, अंत्यसंस्कारासाठी तुझ्या दारात जर कोणी आला आणि तुला घर विकायची वेळ आलेली नाही, म्हणजे घर विकून द्यावं लागलं तरी चालेल, पण तिथपर्यंत कुणाला नाही म्हणायचं नाही. अंत्यसंस्कारासाठी कुणी आला दारात तर त्याला परत पाठवायचा नाही. सुट्टीच्या दिवशी देखील या शाळेमध्ये काही लोक येतात, शिष्यवृत्तीचे क्लास घेतात, त्यांचा सन्मान केला असता. आयुष्यात दीपस्तंभाप्रमाणे उभे असणारे आपल्या सर्वांचे लाडके मामा, सर्व शिक्षक वृंद, माझे सहकारी, तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण भारतीय 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपण सर्व येथे शिक्षकांच्या सन्मानार्थ जमलो आहोत. शिक्षक हा जरी लहानसा 3 अक्षरी शब्द असला तरी या शब्दात व व्यक्तिमत्वात अत्यंत प्रचंड शक्ती आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझे विचार व्यक्त करणार आहे. आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात. आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात. मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो. मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो. विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगला शिक्षक असावा लागतो. चांगला शिक्षक असावा लागतो. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले शिक्षक असतात. आपल्याला शालेय जीवनात अनेक शिक्षक भेटतात. शिक्षक आपल्याला चांगल्या जीवनाची वाट दाखवतात. असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक संपूर्ण जग बदलू शकतात. आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आपल्या देशात शिक्षकांचे महत्त्व हे ईश्वरासमान आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. झाडाच्या सावलीत मन विसावते. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. पण आज सूर्याची कोवळी किरण दिसतच नाही, पाऊसच पडतोय. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच हा कार्यक्रम शिक्षक दिनाचा
शिक्षकांमुळे